नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज व्लॉग मध्ये आपला स्वागत आहे. मित्रांनो, आज उसाटणा मैदान आणि उसाटणा मैदान बोललं तर खूप सारे बैलांचे चाहता मैदान. कारण त्या मैदानात कोणीही आलं गुलाल घेऊन जातो आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरनी गुलाल घेऊन दाखवून दिलं की मी कुठेतरी बॅकफुटला जरी असलो, कुठेतरी मागे पडत जरी असलो तरी दुसऱ्या मैदानात मी तीच धमक, तीच दहशत दाखवून आपल्या मालकासाठी शर्यत जिंकून येतो. आणि आज आपल्या मथुरनं तेच केलं. शाहिराज दादा पाटील यांच्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कुठेतरी मथुर थोडा मागे पडला होता. पण दादा, मी आताच माईट मध्ये सांगितलं की वैभव दादा बोलला होता की मथुरचं कसं आहे, बकासूर सारखं आहे. जर बकासूर एका मैदानात कुठेतरी कमी पडतो तर लगेच पुढच्या मैदानात तो उत्तर देतो. तसंच आज मथुरने करून दाखवले की कुठेतरी 5चा मैदान कमी पडत असेल तरी त्याच दुसऱ्या मैदानात त्याच जोशाने, त्याच दहशतीने तो जिंकून येतो. आज काय बोलेल उसाटण्या मैदानात आपला मथुर जिंकून आला? उसाटणा मैदान म्हणजे आपलं घरचंच मैदान आहे आणि घरच्या मैदानी नेहमीप्रमाणे आज पण गुलाल घेतला आणि भरपूर वर्ष चालत आलेला हा मैदान आहे. आणि या मैदानात अजूनपर्यंत मथुर एकही शर्यत नाही हारला आणि याच्या पुढे हारणारही नाही. असंच नियोजन आमचं उसाटणा मैदानामध्ये असते. नक्कीच दादा. आणि आज मी शर्यतीच्या सुतावरती होतो. सुतावरती नसताना शर्यत मी पाहिली, मी तो अनुभवलं की मला वाटतं चांगल्या अंतराने आज मथुर आणि शेरा, हो, चांगला अंतराने गाडीला चांगला स्पीड लागला आणि भरपूर म्हणजे दिवसानंतर बैल आज खूप स्पीडने पळाला आणि ते बघून आज आमचंही मन भरून आलं. कारण की जेवढी मेहनत घेतली त्याच्यासाठी आज त्यांनी त्याचा जोर दाखवला. दादा खोटं नाही बोलणार, खरं सांगतो. मी जेव्हा सुतावरती होतो ना, मी घड्याळ बघत होतो, 6:30 झाले, अजून मथुर येत नाही. 7 वाजले. अंधार जसा अंधार होत आला ना तशी मनात अशी थोडीशी धाकधूक की काय होतं ना, की जर शर्यत निघाली की मथुर जिंकून येईल का अंधारामध्ये कुठेतरी मागे पडेल. पण आज बघितलं म्हणजे जेव्हा सुतावरती असताना काय स्पीड लागला गाडीला, काय तुमच्या पण मनात होतं का? कारण टाइम जसा जसा होत गेला होता. टाइम म्हणजे काय त्याचा विषय नाही, त्याला दुपारी आखला, संध्याकाळी आखला, काय विषय नसतो. आणि भरपूर असा स्पीड लागला गाडीला. कारण की आम्हाला माहितीच होतं, कारण की उसाटणा मैदानात तो फेऱ्याला कधीच पळत नाही. सकाळी पण जेव्हा फेरा टाकला आम्ही कॉकटेल मध्ये तेव्हा सुद्धा काही स्पीड लावलं नव्हतं आणि पायावर सुद्धा लागलं होतं मथुरच्या सकाळी फेऱ्याला. त्याला आम्ही मैदानामध्ये गोल्या पाजल्या आणि त्याचा स्प्रे बे मारून 1-2 तास रेस्ट घेतला, नंतरच नाव फिरवलं. नक्कीच त्याच्या पायाला लागला होता फेऱ्यामध्ये. आणि आज आनंद दुगणा आहे कारण कॉकटेल सुद्धा विजय झाला. हो, दोन्ही बैल आज म्हणजे आज मनासारखी पळाली आणि चांगलं असं म्हणजे नियोजन होतं आणि चांगले दोन्ही बैल पळाले. काय बोलाल मथुर सोबत MP चा शेरा पेहरा होता, त्या बैलाबद्दल काय बोलाल? त्या बैलाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. कारण की बैलाला भरपूर असा स्पीड आहे. त्याला दोन्ही खांदी बैल पळतो, आतून बाहेरून कुठनंही पळतो आणि चांगल्या अशा स्पीडने पळतोय. भविष्यात मथुर आणि शेरा दिसणार का? हो, 100% दिसणार. कारण की त्यांची भरपूर इच्छा होती की मथुर मध्ये आमचा शेरा पळावा आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि याच्यानंतरही ती गाडी पळताना दिसेल 100%. दादा, लोक बोलत असतात की मथुर कुठेतरी कमी पडतो, काय पडतो. पण काय नुकताच आपला लंपीचा आजार झाला होता. कारण लंपीचा आजार हा खूप भयानक आहे. कारण तो रिकवर व्हायला टाइम लागतो. त्याच्यामुळे सुद्धा थोडा आपल्या मथुरच्या पळमध्ये लंपी झाली होती. लंपीच्या बाहेर येऊन पण मथुरने भरपूर सारं म्हणजे आम्हाला अपेक्षा पण नव्हती एवढा पळेल. त्याच्या दुप्पटीने तो पळतोय, हेच आपल्यासाठी बस आहे. आणि जे काही लोक बोलतात त्यांच्याकडे आपण लक्ष देत पण नाही आणि देणार पण नाही. नक्कीच. काय बोलाल मग आता येणाऱ्या काळामध्ये मथुर सोबत शर्यत म्हणजे मोठमोठ्या शर्यती पाहायला भेटतील का? काय कसं नियोजन आहे, पुढचं नियोजन कसं? 100% सर्व जेवढ्या पण शर्यती होतील तेवढ्या मोठ्याच होतील. आणि आमचं नियोजन तर असं आहे, जेवढ्याही गाड्या मथुरच्या म्हणजे पडलेल्या आहेत तेवढ्यांना पुन्हा एकदा चान्स मागण्यासाठी 100% फोन करणार सर्वांना, मैत्रीपूर्ण शर्यत करूया म्हणून. आणि चान्स दिली तर 100% आपण प्रत्येकाशी शर्यत खेळणार. आणि ज्यांना पण आमच्याशी शर्यत खेळायची आहे त्यांनी समोरून फोन केला तरी त्यांच्याशी गाडी आम्ही खेळणार. नक्कीच दादा. आपला बिनजोडचा बादशाह मथुर आणि आता घाटावरती पण सुद्धा तो घाटावरती त्याची ना वेगळी एक धमक असते, म्हणजे एक वेगळा रूप असतो. काय बोलेल त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल म्हणजे बैल मुंबईलाही सारखाच पळतो, घाटावरही सारखाच पळतोय. आणि त्याच्यात म्हणजे वेगळं असं वैशिष्ट्य आहे की मी पहिलेही बोललो होतो की दोन्हीकडं पळणारे बैल खूप कमी आहेत. म्हणजे घाटावरही सेम पळणार आणि मुंबईलाही सेम पळणार अशी म्हणजे त्याच्यामध्ये आपला मथुर आहे. त्याच्यामध्ये आपला एक मथुर आहे आणि बोटावर मोजण्यासारखीच बैल आहेत तिकडं आणि इकडं पळणारी. त्याच्यामध्ये आपला मथुरचा नंबर येतोय, त्याच्यामध्ये पण आपण म्हणजे एकदम म्हणजे खुश आहे.
मित्रांनो मथुर आहे ना खूप म्हणजे मागचा वर्ष त्याच्या मागचा वर्ष आधीपासून मथुर हा बिनजोडला नाव केलेलं आहे आणि अशी म्हणजे खूप कमी बैल असतात ती 2-3 वर्षच नाव करतात. जसा बकासूर झाला आतापर्यंत नाव करतोय तसाच मथुर सुद्धा नाव करतोय. मित्रांनो जर 100 शर्ती होत असेल ना जर 10-15 शर्ती आल्या तरी काय हरकत आहे कारण बाकीच्या शर्यती तो जिंकत आले. तसाच या मथुरने भरपूर शर्यतीमध्ये जेमतेम मोजून कमी शर्यती आहे तो हारलाय आणि जिंकत आलाय. कमी म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्या शर्यती हारलोय आपण एवढ्या वर्षामध्ये आणि कंटिन्यू 1 नंबरच्याच गाड्या केल्या चालूय. असं नाही का कुठे जायचं आणि कोणावरही नाव फिरवायचं. आपण जेवढ्या गाड्या केलोय तेवढ्या सगळ्या टॉपच्याच गाड्या केलोय आणि प्रत्येक म्हणजे आता थोडे दिवस झाले आपण बिनजोडला आपलं नाव देत नाही. याच्या पुढे आपलं हे नाव 100% गेल्या गेल्या मैदानात दिसेल आणि म्हणजे याच्या आधी आपलं नाव बिनजोडलाच असायचा. आताही बॅनरवरती नाव सोडलं होतं एकही फोन कोणाचा आला नाही आणि याच्यानंतरही आपला म्हणजे बैल 100% आपलं नाव दिसणार मैदानामध्ये. आणि बैलाला लंपी झाल्यापासून थोडा वर खाली होत होता पण आता बैल 100% आपला रुटीनला लागलाय. तोच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होता दादा कारण आता खूप बिनजोडचे मैदान होतात आणि तिथे जातो मथुर खाली येतो. पण आता कालच मी परवाच्या दिवशी आपला बॅनर पडला होता मथुरचा म्हणजे आता यापुढे आपले मथुरचे बॅनर पडतील ज्यांना शर्यती खेळायचे असेल 100% आपला काल जेव्हा आपला बॅनर पडला होता दोन्ही साईडने बॅनर होता. एक पण फोन नाही आला कोणाचा का गाडी खेळतो म्हणून आणि याच्यानंतरही बॅनर दिसतील आपले पडताना. कोणाची इच्छा असेल त्यांची इच्छा 100% आपण पूर्ण नक्कीच मित्रांनो शर्यती होतील मैत्रीपूर्ण होतील आणि व्यवस्थित होतील. ज्यांना कोणाला मथुर सोबत शर्यत करायची असेल तर नक्की करा. आणि छान गाडी पळाली आज. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्स मध्ये सांगा की मी प्रत्यक्षात व्हिडिओ सुद्धा टाकले सुरेश दातीलकरने सुद्धा व्हिडिओ टाकले जाऊन बघा. आज खरं मथुरचा पल त्या अर्थाने खूप छान होता आणि अशा स्पीडला गाडी धावली मला सुद्धा वाटलं नव्हतं कारण माझ्या मनात सुद्धा धाकधूक होती. पण आज आपल्या मथुरने ते करून दाखवलं. फॅनसाठी तर आनंद दुगणा आहे. काय बोला फॅनसाठीच तर खरा म्हणजे मथुर पलतोय कारण की लंपी सारखा आजार झाला तेव्हा तर म्हणजे दादा आमचा विचार होता की आपण मथुरला कमी मैदानामध्ये पळूया. पण घरी राहायला की भरपूर फॅनचे कॉल येतात रात्री पण झोपून देत नाही एवढे फोन येतात की मथुर कधी पळणार कुठे पळणार. त्याच्यामुळे आज मथुर मैदानामध्ये दिसतोय तो फॅन फॅमिलीसाठीच पळतो. जाता जाता शेवटचा प्रश्न दादा तुम्ही तर मैदानात असतात पण जेव्हा राहुल दादा आणि मथुर जेव्हा शर्यत होते किंवा मैदानात असतो ते एक वेगळीच चमक असते म्हणजे एक आणि त्याच्यामध्ये पण वेगळी राग रोष असतो आणि तो जिंकूनच येतो. काय बोलेल त्याबद्दल? जेव्हा दादा असतोय मैदानामध्ये तेव्हा काय त्याचा विषयच नसतोय म्हणजे 100% बैल त्याच्याकडून जेवढं करता येईल तेवढं करतोच आणि ते कॉम्बिनेशनच वेगळं आहे दादा आणि मथुरचं कारण की अजूनपर्यंत त्याचं गणित कोणालाच कळलं नाही. मुंबईलाही नाही कळलं आणि घाटावरती पण नाही कळलं कोणाला. मी बोलेन तर राहुल दादा म्हणजेच मथुर आणि मथुर म्हणजेच राहुल दादा असं एकमेव म्हणजे जमलेले आहे त्यांची जोडी. कारण का मी बघितलं होतं मागच्या वर्षी काही कारणास्तव दादा नव्हते पण मथुर कुठेतरी आपल्या राहुल दादांना शोधत होते आणि राहुल दादाचं इतकंच प्रेम होतं मथुरवरती. काय बोलेलं जीवा भावाच्या जोडीसाठी? जोडी म्हणजे बैल एवढा रागीट ऐकायचा आम्हाला एवढं म्हणजे आम्ही ऐकत नाही. असतोय तरी कोणालाच ऐकत नाही पण दादा आला समोर की बैल एकदम शांत उभा राहतो. दादाला म्हणजे कुठल्याच प्रकारचं काही करत नाही. बाकी आता एवढी जण पोरं असतात इथे बैल फिरवायला वगैरे बाकी सर्व गोष्टी करतात पण तरी पण सर्वांना बैल मारतोय. पण दादा आल्यानंतर बैल म्हणजे किती रागात असला किती गरम असला तरी एकदम शांत उभा राहतो. चला आता आपण दादाची रजा घेऊया. दादांना अभिनंदन देऊया की मथुर आम्हाला आता प्रत्येक मैदानात दिसेल आणि नक्कीच नाव सोडलं जाईल. ज्यांना कोणाला शर्यत करायची असेल त्यांनी नक्की फोन करून या शुभम दादा नियोजन करतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्की शर्यत जुळवा. बघायला मजा येईल आणि मैत्रीपूर्ण शर्यत आणि लढत होईल. सो भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ मार्फत.